संघ आरसीसी भगतवाडी वर्सेस रुद्रांश 11 सीके। चेतन स्मृती रुद्रांश 11 सीके बॉईज मोरावे। चला सामना सुरू करायचा आहे खूप उशिरा मध्ये आपण आहोत त्याच्यामुळे उशीर झालाय ऑलरेडी, त्याच्यामुळे आता आणखी उशीर करू नका आणि सामना लगेच सुरू करा। चेतन स्मृती रुद्रांश मोरावे सीके बॉईज मोरावे। भगतवाडी संघ राखीव प्लेयर चला सामना सुरू करायचा लगेच। पहिल्या फेरीतील अंतिम सामना इथे सुरू होतो। एका बाजूला मात्र आपण पाहतोय आरसीसी भगतवाडी, एका बाजूला चेतन स्मृती रुद्रांश 11 सीके बॉईज मोरावे। श्रीमंत घरत यांचं मंचाकडे आगमन होतंय। राजकारणातील एक भलं मोठं नाव शिवसेनेचं पद त्यांच्याकडे राहिलं आणि एकाच टुर्नामेंट मध्ये जवळपास 90% संघ पॅक करणारा हा एक आदर्श व्यक्तिमत्व यांचे आगमन झाले, मंचावर आगमन झालंय। खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व अमितजी पाटील मोरावे, स्कीमर्स फॅमिलीचे अध्यक्ष। मित्रांनो स्कीमर्स अमितजी पाटील अध्यक्ष स्कीमर फॅमिली। स्कीमर्स फॅमिली मित्रांनो खऱ्या अर्थानं कोणालाही रक्त हवा असेल तर त्या रक्तासाठी नेहमी सदैव कार्य करणारे व्यक्तिमत्व। अनेक ब्लड कॅम्प्स ज्याने लगावले आणि अनेकांना ज्यानं ब्लड पुरवला ती संस्था म्हणजे स्कीमर फॅमिली आणि त्याचे अध्यक्ष अमितजी पाटील यांचा मंचावर उपस्थित आहे। त्यांचे मनपूर्वक आभार आणि स्वागती। पंच वळतील रिव्ह्यूकडे वळतील आणि हा मात्र चौकारही आलाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू गेलाय। पहिले चेंडू निर्धाव जरूर होता, त्यानंतर मात्र या चेंडूला रिव्ह्यू आलाय। पंच लगेचच इथे डीके चोरगे निर्णय देतील। आजचा विचार केला तर थर्ड अंपायर्सकडे फार वळलं जातं, कारण साधी सोपी पद्धत आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हेही विचार करावे लागतील की थर्ड अंपायर किती वेळा घ्यायचा, कारण कांचे सर विचार केला ना तर थर्ड अंपायर हा निर्णय आजकाल जवळपास एका मॅचमध्ये 10 ते 12 वेळा येतो। त्याच्यामुळे वेळही त्याच्यात मात्र सर आपण क्रिकेटमध्ये खूप जवळ आहात, हे निर्णय होणं गरजेचं आहे काही वेळेला, कारण एका सामन्यामध्ये जर 10 ते 12 वेळा जर रिव्ह्यू आला तर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तो सामना ॲब्सल्युटली जाणार लेट असतील, मात्र शंका नाही। येस पंच मनाजोगा पंच निर्णय घ्या आणि इकडे आला 2-3 मिनिटं जाणारच, कारण ते सेफ पाहावं लागतं। प्रत्येक जण आपल्या स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग फलंदाजाला वाटतं की नाही पंच चुकीचे, गोलंदाजाला वाटतं पंच चुकीचे। इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल, नो बॉल। चला सामना सुरू करा आता। फ्री हिटचा चेंडू असेल, धावा येतील तब्बल 5। फ्री हिटचा चेंडू त्याच्यामुळे हवेत जरी चेंडू असेल तरी फलंदाजाला काही बाद फक्त रनआउट करू शकता, त्याच्यामुळे धाव मात्र मिळेल 1। रुद्र भगत आणि अमित केनी असे 2 फलंदाज मात्र क्रीजर उभे आहेत, ते भगतवाडी संघाचे। रुद्रानं आतापर्यंत 5 धावा जोडले, संघाची धावसंख्या 6। विनय म्हात्रे क्रिकेटमधला आणखीन एक सुंदर नाव आहे। मोरावे संघाचा विचार केला तर मात्र
एक काळ ज्यानं गाजवला धीरज म्हात्रे आज आपल्यात नाहीये. त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल, कारण एक उत्तम व्यक्तिमत्व आणि एक तरुण हरपला. मागच्या 3-4 वर्षामध्ये त्याच्याची मात्र खूप तरुण मंडळी आपल्यातून गेली. कोरोना काळानंतर अनेक मंडळींना आपण गमावलं. मित्रांनो, गेल्यानंतर पान मात्र रिकामं राहतं जरूर, कारण लक्षात घ्या, देवाच्या डायरीमधलं एक रिकामं पान असतं, त्याचं नाव आपलं आयुष्य असतं. पहिलं पान हे जन्म आणि शेवटचं पान हे मृत्यू असतं. पानं रिकामी असतील जरूर, पण ती मधली पानं भरायची असतात, कारण ते आपलं आयुष्य असतं. ते कर्तृत्वानं आपली पहिली पानं मधली पानं भरली ना की आयुष्य सुरळीत होत्या, ती मात्र शंका नाही. आणि त्याच्यामुळेच हे आयुष्य जगण्यासाठी फार काही लागत नाही. अमित सर कोरोनानं दाखवलं की जगण्यासाठी फार काही लागत नाही, ऐश्वर्याराम चालत नाही, तुम्ही किती श्रीमंत आहात हे नाही जमत. तर कोरोना काळामध्ये सुद्धा अमित पाटील आणि टीमनं स्कीमरनं खूप चांगली कामगिरी केली. या सगळ्यांना सलाम आहे. फुल टॉस, चेंडू राहिलाय फुल टॉस, नो बॉल कॉल आहे. एका षटकामध्ये 2 नो बॉल्स. इथे मात्र आता धावा जमतायत. भगतवाडी यजमान संघ धावा जमवतोय. विनय मात्रे महागडं ठरतोय. धावा जमतायत. या धाव्यांनी प्रकार धावा लागले त्या म्हणजे तब्बल 12 धावा. 2 चौकार आले 2 नो बॉलवर. आणि त्याच्यामुळे गोलंदाज विचार केला जाईल. आणि त्याच्यामुळे आता इथं विचार विनिमय करावा लागेल. चला निर्णय घ्या लवकर आणि सामना सुरू करा बस, कारण उशीर तर ऑलरेडी होतोय आणि उशीर झालाही. विचार विनिमय केला जाईल. विनय मात्रच्या हातामध्ये चेंडू राहील की नाही पंचांना माहिती आहे. बारा धावा वेळ का चाललाय याचा विचार करा. आपल्याकडे खूप सामने खेळवायचे मित्रांनो अजून, आणि आज सामने संपणे ही गरजेचं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे की तुम्ही सामना लगेच सुरू करा प्लीज. मोरावे संघ, कारण गोलंदाज विचार केला तर विनय म्हात्रे 2 बिमर्स आणि त्याच्यामुळे गोलंदाज बाद होईल. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कांचन पालकर सर पहिल्या गोलंदाजाचं बिमर्स पडणं, त्याची 1 षटक अंतर कमी पडणं सामना गमावला. त्याच्यामुळे इथे विनय म्हात्रेनं 2 बिमर्स आणि गोलंदाज बाद. 12 धावा 4 चेंडूमध्ये मोजलेत. रुद्र भगत आतापर्यंत चांगली कामगिरी करतो, ज्याने ठोकले 2 चौकार. तर अमित केनी एक उत्तम साथ देताना पाहतोय. RCC भगतवाडी असा हा संघ फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पण टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आहे मोरावे संघानं. चेंडू राहिलाय खराब. अकूट टप्प्याची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावांचा फ्लो खूप छान ठेवलाय भगतवाडी संघानं. आणि त्याच्यामुळे इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार. बॅकवर्ड स्क्वेअरची दिशा लेफ्ट हँडर फलंदाजानं मात्र रुद्रानं चांगल्या रीतीने हँडल केली आणि तिथे मग धावा आल्या तब्बल 4 धावा. आणखीन 4 धावा म्हणजे या षटकातील तब्बल 3रा चौकार आहे. 16 धावा प्रकार लागतात. प्रवीण ठाकूर एक रिप्लेसमेंट गोलंदाज, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा मात्र चांगला चेंडू होता. कदाचित बॅकफुटला जाऊन खेळला असता धावा जमल्या असता, परंतु फ्रंटफुटवर आला. टप्पा ओळखला. प्रवीण ठाकूरनं अकूट टप्प्याची गोलंदाजी केली आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता होते. पहिलं षटक संपतोय आणि प्रथम फलंदाजी करताना RCC भगतवाडी संघ जाऊन ठेवतो बिनबाद 16 धावा. चला सामना सुरू करायचा आहे. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वेळ आता अजिबात दवडला जाणार नाही. एक षटकाचा खेळ संपलाय. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिले. चेतन स्मृती, रुद्रांग श्रीमान, CK बॉईज मोरावे संघ यांना टॉस जिंकला आणि प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण. रुद्र भगत 6 चेंडूमध्ये 13 धावा. अमित किनीनं 1 धाव जोडले. गोलंदाज अलंकार म्हात्रे. टान्स चांगला आहे, रनअप चांगला आहे. छोट्या खणीचा हा गोलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू मात्र टाकलाय अतिशय उत्तम चेंडू. या मैदानाने धावा पाहिलेत. सर्वात जास्त धावा जमेल ते संघाला मिळणारे बाय. आतापर्यंत अनुज एंटरप्राइजेस ज्यावेळी दापोली संघानं बाजी मारली आहे. 72 धावा 71 धावांचा त्याने पाठलाग केलाय. त्याच्यामुळे इथे त्याहीपेक्षा धावा जमवायला लागतील.
चेंडू राहिला हवेत, चेंडू हवेत राहिलाय आणि क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. अमित केनीची खेळी संपुष्टामध्ये येईल आणि फलंदाज क्रमांक 1 पहिला हादरा बसतोय. RCC भगतवाडी संघाला फलंदाज होतोय बाद. एक फलंदाज बाद झाला, एका पाठोपाठ एक मात्र हादरा देण्याचा प्रयत्न गोलंदाजा राहणार आहे. पण एका पाठोपाठ एक मोठे फटके लगावत धावा जमवण्याचा प्रयत्नही खऱ्या अर्थानं राहणार तर भगतवाडी संघाचा यजमान संघ आहे. इथले त्यांना या वातावरणाची खूप चांगला अवगत आहे आणि भगतवाडी संघ त्या प्रकारचा खेळ करतोय. चला आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि बाहुबली नितीन नाईक कोली दोन्ही संघाने एक टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. वारंवार पुकार येतोय आपल्याला. कोली संघ नाईक मुकेश नाईक प्लीज आपण या. तर तन्मय पाटील आराध्य स्पोर्ट्स पाटणोली विशालचा लाजवाब खेळ राहिला. दोन्ही संघ नायकांना प्लीज टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अलंकार म्हात्रे एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा ना हे दाखवणारं काम आहे. आणखीन एक विकेट. अलंकार म्हात्रे लागोपाठच्या 2 चेंडू 2 विकेट घेतले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये विनय आणि प्रशांत मिळून तब्बल धावा दिल्या 16. त्यानंतर मात्र पलटवार पाहतोय आपण. अलंकार म्हात्रेचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे मित्रांनो. हा चेहरा लक्षात ठेवा अलंकार म्हात्रेचा. CKT कॉलेजकडून खेळताना मात्र सलग लेदरमध्ये आतापर्यंत 3 शतक ठोकणारा हा अलंकार आहे. त्याच्यामुळे अलंकारला तुम्ही विसरून चालणार नाही. परफेक्ट बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. ती ओळख पटवून देताना लेदरमध्ये माझी फलंदाजी किती बहरते हे दाखवलंय. 3 शतक मित्रांनो सोपे नसतात. 100 धावा काढण्यासाठी तुम्हाला स्टॅमिना लागतो, आत्मविश्वास लागतो. ते दुनावलेला आत्मविश्वास आहे ज्यांना CKT कडून खेळताना सुंदर कामगिरी केली आहे. सलग 3 शतक ठोकणाऱ्याबद्दल त्याच्याबद्दल अलंकार मात्रचं विशेष कौतुक राहील. पण आता इथे मात्र आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 2 विकेट लागोपाठ घेतलेत. आणखीन एक विकेट घेतली जाईल का? सागर म्हात्रे ऑन स्ट्राईक. चेंडू राहिला हवेत. आजच्या दिवसाची दुसरी विकेट हॅट्रिक. काय सुंदर गोलंदाजी. RCC भगतवाडी संघ अचानक गेअर का बदलतोय? अचानक अंडर प्रेशर का आला? पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवूनही हा संघावर अचानक अशी नामुष्की का आली? सलग 3 फलंदाज होत आहेत बाद आणि अलंकार मात्र कौतुक जेवढे करावं तेवढं कमी आहे. CKT कॉलेजकडून खेळताना 3 शतक ठोकणारा हा परफेक्ट ऑलराऊंडर आपल्या गावाकडून खेळताना मोरावे संघाकडून प्रतिनिधित्व करताना मात्र अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत कमावतोय विकेट हॅट्रिक. पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट्स. 4 चेंडू आता पण टाकून झालेत आणि त्याने मात्र लागोपाठचे 3 मोहरे टिपलेत. सुंदर पुनरागमन. विनय म्हात्रेनं जे काही गमावलं होतं ना ते व्याजासहित कमावलं आतापर्यंत अलंकार म्हात्रेनं. परंतु मी म्हणेन की भगतवाडी संघाला या मैदानावरती धावा बनतात. 50+ 60+ रन चांगल्या बनलेत. त्या बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज अलंकार म्हात्रे तर स्ट्राईकवर नवीन फलंदाज संदेश शिंदे. आणखीन एक चेंडू हवेत. आणखीन एक विकेट. कमालीची गोलंदाजी. सुंदर प्रतिभावंत कामगिरी करताना इथे मात्र आपण पाहतोय अलंकार म्हात्रेला लागोपाठच्या 4 हॅट्रिक. लागोपाठच्या 4थ्या चेंडूवर 4थी विकेट्स. 5 चेंडू टाकून झाले पहिला निर्धाव आणि नंतरच्या 4 चेंडूवर 4 विकेट्स कमावल्या. ग्रामीण क्रिकेटमध्ये तेजाची मात्र हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक. 2 विकेट्स गमावल्यानंतर 1 रन घ्यायची असते हे आजवर कुणाला कळलंच नाही. फक्त षटकारांची भाषा बोलायची आहे. फक्त मोठे फटके लगावत मला स्टेटसला षटकार ठेवायचे आहेत. परंतु मित्रांनो एक धाव किती महत्वाची असते. क्रिकेटमध्ये छोटी भागीदारी खूप गरजेची असते. ती भागीदारीसाठी तुम्हाला क्रीजवर थांबावं लागेल. 4 फलंदाजांना लागोपाठ परतवलंय. विकेट मेडन ओव्हर घेतली जाईल का? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परतला अलंकार म्हात्रे. क्रमांक 5 ची विकेट कमावतोय. कौतुकास्पद कामगिरी नव्हे तर खांद्यावर घेऊन मिरवणूक गावातून काढावी एवढी सुंदर कामगिरी केली जाते. मेडन षटक आणि एका षटकामध्ये 5 मिळवलाय. 5 विकेट्स त्यांना एका षटकामध्ये कमावले. सलगच्या 5 चेंडूवर 5 विकेट मिळवत मेडन षटक टाकण्याचा बहुमान मात्र फटकावलाय.
मोरावे गावचा हा सितारा, मोरावे गावचा हा स्टार उदयनमुख खेळाडू म्हणजेच अलंकार मात्रे. सुंदर सुंदर क्रिकेटला सुंदरता बहाल केली गेली आहे. वेळ कशी कूच बदलते अमित दादा हे ओळखत नाही. पहिल्या षटकामध्ये विनय मात्रे बाद होणं, विनय मात्रेची गोलंदाजी बाद होणं, पहिल्या षटकामध्ये 16 धावा येणं आणि त्यानंतर मात्र एका षटकामध्ये मेडन षटक आणि 5 विकेट्स. त्याचे जे मात्र आपण डिस्कस करत होतो की 3 विकेट्स, 1 विकेट गमावल्यानंतर 1-2 रन का घ्याव्या नाहीत, परंतु त्या 5व्या फलंदाजाने ऐकलं नाही आणि तोही मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र परतला. सिंगल डबलला कन्वर्ट करा. ज्या वेळेला विकेट जातात परिस्थिती हाताळा. ज्या वेळेला वेळ आपल्या ताब्यात राहत नाही ना त्या वेळेला हळुवारपणे संघर्ष करायला शिका. मित्रांनो, पराभव आपल्याला सवय नाहीये, कारण पराभवापेक्षा संघर्षाची ताकद आपल्या या मातीमध्ये, या मातीत अनेक महापुरुष घडले ज्यांना संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण उगाच नाही केलं, संघर्षाच्या जीवावरती केलाय. स्कूपचा हा प्रयत्न सक्सेसफुल. फाईन लेगच्या मधून चेंडू भरता वेगानं जाईल आणि अशा प्रकारे बऱ्याच अवधीनंतर म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर एक षटक जे मेडन गेलं त्यानंतर आलेल्या 4 धावा. डावखुरा फलंदाज त्याच्या नावावरती सगळ्या धावा आहेत, त्याने मात्र ठोकलाय हा चौकार. सुंदर फलंदाजी. रुद्र भगत हा वन मॅन आर्मी एकटा राहिलाय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये साथ देणं गरजेचंच आहे. तुम्हाला उभं राहून त्याच्यासोबत डिस्कशन करणं गरजेचं आहे. तुम्ही टेनिस क्रिकेट बघता, लेदर क्रिकेट बघता, त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रिकेट बघतात. 1-2 बॉल डॉट झाल्यानंतर 2 फलंदाज एकमेकांची डिस्कस का करतात, का बोललं जातं. कम्युनिकेशन गॅप एकदा राहिली ना की भल्या भल्यांची संसार उद्ध्वस्त होतात. तर क्रिकेट तर काय खेळ आहे, कम्युनिकेशन गरजेचं आहे. काय सुंदर चेंडू, तेवढा सक्षम त्यानं खेळून काढला, न्याय दिला या चेंडूच्या गुणवत्तेला, ते म्हणजे रुद्रानं. आणि 1 धाव. आतापर्यंत विचार केला सगळ्या धावा जवळपास रुद्राच्याच आहेत. ज्यानं 7 चेंडू 17 धावा ठोकल्यात, 20 धावा धावपळावरती लागलेत. आर्यन भोईर ज्यानं आतापर्यंत 1 चौकार आणि 1 धाव खात, मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावा, 21 धावा, 5 बाद 21 धावा धावपळावरती 1 धाव. रुद्र भगत मात्र 8 चेंडूमध्ये 18 धावा. एकटा लढलाय, एकटा. हरी बोराडे नवीन फलंदाज जो पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. गोलंदाज आर्यन भोईर. लढायचं आहे, धावा जमवायचे आहेत. भरता वेगन टाकला चेंडू, ट्रॅव्हलचा मिड विकेटला. आणखीन एक फलंदाज बाद. कोणाचं ऐकायचंच ठरवलं नाहीये, षटकारच फक्त ठोकायचे आहेत. सिंगल डबलला आमच्याकडे न्याय नाही. अरे रुद्र ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, सिंगल काढून त्याला स्ट्राईक द्यायची आहे. तू खेळ, तू लढ, पण नाही, तुझे स्टेटस आम्ही नाही पाहणार, आमचे स्टेटस पाहिले पाहिजेत, यासाठीचा हा खेळ मात्र फसतोय. आणखीन एक फलंदाज होते बाद. टाइम वाचणं एवढं सोपं नाहीच मुळात. टाइम की बात होती आहे. 6 फलंदाज बाद झालाय. मागच्या सामन्यामध्ये वोडाफोन वहाळ संघ सर्व बाद झाला, पण सर्व बाद होता होता त्यानं धावांचा डोंगरही उभा केला होता. इथे RCC भगतवाडी संघ पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवल्यानंतर स्ट्रॅटेजी चुकली. एका दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर मित्रांनो, आपल्या मित्राला सोबत घेत त्याच्या खांद्यावर हात टाकत रणनीती मैदानामध्ये आखली गेली पाहिजे. ती रणनीती नाही आखली जात, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे. प्रॅक्टिसला असतात 30 जण, मैदानामध्ये येतात 8 जण, मागे जाणार नंतर 12th मॅन येईल 3 तासानंतर. त्याच्यामुळे प्रत्येकाची गणितं वेगळी आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळी गणितं विचार केले जातील. प्रॅक्टिसला 30, खेळणारा 11 पैकी त्याच्यामध्ये 4 जण असतात आणि मॅचला मात्र 7 जण. कठीण गणित आणि त्याही पेक्षा वेगळं. आणखीन चांगला फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण फसवला जाईल आणि डीप दरम्यानच्या मधून चेंडू सरळ जाईल. सीमारेषाच्या आतच पकडलाय. आउटफील्ड थोडीशी तिथे खराब होती, चेंडू जाऊन थांबला आणि धावाही थांबल्या. विचारपूर्वक केलं जाईल. धावा मात्र चेंडूवरती आल्या. फक्त आणि फक्त 2 वाटलं होतं की सहज चौकार जाईल आर्यन भोईरच्या गोलंदाजीवर, परंतु नाही. त्याचे जे मात्र गावामध्ये एका टीमसाठी 100 टी-शर्ट छापले जातात, 100 आणि 12th मॅन नसतो. यासारखं दुर्भाग्य ते काय, 100 टी-शर्ट प्लस असतात, परंतु प्लेयर 11 नसणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो की खऱ्या अर्थानं प्रत्येकाकडे किट असतो, सुंदर टी-शर्ट असतो, सुंदर ट्रॅक, सुंदर टोपी आणि त्याही सगळ्यांपेक्षा महाग म्हणजे स्वतःची बुटं असतात, परंतु 11 खेळाडूंकडे सेफ्टी गार्ड नसावं. यासारखं आणखीन दुर्भाग्य ते काय. मैदानामध्ये बदलताना आपण पाहतो, मैदानामध्ये गार्ड 200 रुपयाची गार्ड.
त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. स्वतःची बॅट जशी असते ना, स्वतःला गार्ड ही तसंच असावा, कारण ते आपल्या सेफ्टीसाठी आहे. दुसऱ्याचं हेल्मेट किती दिवस वापराल, किती दिवस देईल, तिथे मात्र तुम्हाला काही वाटत नाही. पण इथे पुन्हा वळूया आपण मैदानाकडे. धावा जमवणं गरजेचं आहे. 50+ धावा तरी जमवल्या जातील का? रुद्र भगतकडून फार मोठ्या भल्या अपेक्षा असणार आहेत. अजूनही वेळ आहे, अजूनही वेळ गेली नाही. कारण या मैदानानं, या ग्राउंडनं 12 चेंडूमध्ये 44 धावांचा पाठलाग होताना पाहिलाय. त्याच्यामुळे धावा जमू शकतात. आर्यन भोईर षटक राहिलं, एक षटक 8 धावाने 1 मोर दॅन टिपला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. RCC भगतवाडी संघ 6 बाद 24 धावा. चला, आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी संघाचा संघनायक आणि बाहुबली नितीन नाईक, स्मृती कोहली संघाचा संघनायक, प्लीज आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. त्याला फिल्डिंग लावायचं आहे मित्रांनो, वेळ दौडू नका. येस येस, 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 मिनिटं बाकी आहेत, चौथी ओव्हर संपायला. असं सांगा तुम्ही बोला, मी टायमिंग दिलेलं आहे त्यांना. टाइम अलॉट केलाय, 4 मिनिटांमध्ये षटक संपणं गरजेचं आहे. एक तुमचा प्लेअर आतमध्ये घेण्यात येईल 5 ओव्हर. सांगा तुम्ही. चांगला चेंडू फक्त ट्रॅप केला आणि थर्ड स्लिप मध्ये चेंडू गेला. अलंकार मात्र हे नाव मात्र नवीन उदयास येईल यातील मात्र शंका नाही, कारण विनय मात्रेनं बऱ्याच वर्षापासून काल गाजवलाय. मोरावे संघ उलवान ओढमधला आणखीन एक चांगला संघ आहे, छुपा रुस्तम संघ आहे. परंतु अजूनही अमितजी भरारी घ्यायची आहे, ती वेळ यावी लागणार आहे. टीम करण्यासाठी तेजाची मात्रांकडे आदर्श घ्या तुम्ही. ज्याप्रमाणे बांबडडोंगरी संघाला उभं केलं ना, ला जबाब त्यासारखा संघर्ष. हा एक आणखी चांगला फटका आहे. ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. 2 शतकाच्या मधून पहा, नशिबाची साथ आणि त्यापेक्षाही गुणवत्ता. कारण नशिबाला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. जबरदस्त कष्ट पाहिले, मेहनत पाहिली आणि डीप मिड विकेटला चेंडू जाईल सीमारच्या बाहेर असं वाटत असताना मात्र इथे सुंदर क्षेत्ररक्षण. धावाला तब्बल 2. इथे कदाचित 3री धाव कांचन सर सहज बनलीही असती, परंतु लक्ष नव्हतं कदाचित. रुद्र भगतनं 10 धावा जोडलेत, 20 धावा जोडलेत 10 चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या 27, 6 बाद 27 धावा. फलंदाज बाद, सगळ्यात दिग्गज फलंदाज, जो एकटा अडसर ठरत होता, जो एकटा त्रास देत होता. रुद्र भगतला अखेरकार खऱ्या अर्थानं अलंकार मात्रेनं परतवलाय. आणखीन किती फलंदाजांना बाद करण्याचा वसा घेतलाय, तो वारसा चालवणार की काय अलंकार. त्याच्याची मात्र मी तुमचं कौतुक यासाठी केलं की सगळ्यांना वाटतं बांबडडोंगरी संघ आज कुठल्या क्षितिजावर आहे, परंतु त्यासाठी लागणारी मेहनत, त्यासाठी लागणाऱ्या एफर्ट्स आणि टीम एकत्र ठेवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, हे फक्त तेजाजी म्हात्रे यांना विचारा मित्रांनो. तुम्हाला यश सगळ्यांचं दिसतं, प्रत्येकाला धीरूभाई अंबानी व्हायचं आहे, परंतु त्याच्या मागचं काबाड कष्ट तुम्हाला कोणाला करायचे नाहीत. क्रिकेटमध्ये मोठे जरूर व्हा, पण मित्रांनो पहिल्यांदा शिकाल तर टिकाल. गरज आहे काळाची, शिकणं काळाची गरज आहे. क्रिकेट मधून सचिन तेंडुलकर एक बनण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लाखभर सचिन तेंडुलकर वाया घालवाव्या लागतील. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही चांगले सक्षम बना. टीम बनली ना तर तुम्ही जिंकण्यातील मात्र शंका नाही. एक टीम, वन ड्रीम, वन ड्रीम, वन टीम अँड वन ड्रीम, असं जमलं पाहिजे. परंतु आजच्या काळामध्ये अमितजी एकदा टीम बनली गावाची, फॉर्म मध्ये आली की लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरी टीम बनते. मग ते 4 तिसरीकडे जातात आणि मग ए टीम आणि बी टीम बनतायत. आमचं नाव वेगळं, तुमचं नाव वेगळं, गाव एकच, पण नवीन नवीन खेळ मानला जातो. आणि त्याही पेक्षा इलेक्शन मध्ये तिसरी टीम, आणखीन एक विकेटचं पतन. 7 विकेट एकाच इनिंग मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो अलंकार मात्रेसाठी. हे नाव नाही मित्रांनो, हे ब्रँड आहे, ब्रँड. ज्यांना सीकेटीच्या संघाकडून खेळताना मात्र फलंदाजीमध्ये कर्तृत्व सिद्ध केलं. 3 शतक लेदर मध्ये ठोकणारा हा परफेक्ट ऑलराऊंडर, नवा चेहरा, नवा हिरो मात्र सापडला जातोय मोरावे गावाला. अलंकार मात्र हे नाव आहे. त्या नावानं आज या किंजल ट्रॉफी मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आपल्याच गावासाठी मोठं नाव केलंय. आपला गावचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी हा मुलगा अलंकार मात्र सज्ज झालाय. एकाच इनिंग मध्ये आपल्या स्पेल मध्ये आतापर्यंत 7 विकेट एकट्या पठ्ठ्याने घेतलेत. हाच तो नवतरुण ज्याची गरज होती मोरावे संघाला. कालांतराने हा खेळ कंटिन्यू राहत मात्र हा मुलगा मोठा होईल. बघूया
8 बाद 27 धावा. अलंकार मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. एका दुसरी विकेट आणखीन एक मात्र नवा विश्वविक्रम आखला जाईल की काय, कारण किंजल ट्रॉफी मध्ये असे रेकॉर्ड्स तुम्हाला लाईफ टाइम लक्षात राहतील. सेकंड हॅट्रिक बॉल, सेकंड हॅट्रिक बॉल, परंतु हा मात्र निर्धाव चेंडू. 1.5 षटक म्हणजे 11 चेंडू मध्ये अलंकार म्हात्रेनं 3 धावा देत तब्बल 7 विकेट टिपलेत. कौतुकास्पद कामगिरी, अभिमानास्पद कामगिरी. मोराव गावचा हा नवा चेहरा. खोलवा टप्प्याची गोलंदाजी, परफेक्ट गोलंदाजी पाहतोय. मिड विकेट ट्रॅव्हल होतोय. धाव मात्र घेतली जाते 1 आणि 1 या धावेनं दुसऱ्या रनचा प्रयत्न. त्याला ही काही गरज होती का? मी म्हटलं होतं की कम्युनिकेशन गॅप, तू चल मैं आया, धावत धावत मला सुटला आणि जिथे रन नव्हती ती रन घेण्याचा प्रयत्न केला. 9व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र झाला बाद. रनआउटच्या रूपानं षटकाची सांगता झाली. हा स्पेल राहिलाय लाजवाब, या तीळ मात्र शंका नाही. 2 षटकामध्ये गोलंदाजी त्यांनी केली, धावा त्यानं दिल्या 4 आणि तब्बल 7 विकेट्स त्यानं कमावला आणि 8वी विकेट रनआउटच्या रूपानं ही त्यानंच कमावली. त्याच्यामुळे 7 विकेटचा हा बहुमान. किंजल ट्रॉफीला 4 चांद लावणारा परफॉर्मन्स तेजाजी म्हात्रे सर, आणि तो 4 चांद लावणारा परफॉर्मन्स चिरकाल आपल्याला खऱ्या अर्थानं या मैदानावरती जेव्हा जेव्हा ही ट्रॉफी होईल तेव्हा तेव्हा लक्षात राहील. ते गावाचं नाव असेल मोरावे आणि त्या मुलाचं, त्या खेळाडूचं नाव असेल अलंकार म्हात्रे. ज्या दिवशी आपलं नाव, आपलं गाव आपल्या नावानं ओळखलं जाईल ना, त्या दिवशी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि आज अलंकार म्हात्रेनं तेच केलंय. 28 धावा. भगतवाडी संघ अडचणीमध्ये सापडलाय. त्याची मात्र खूप घाई झाली होती, 50 मिनिटं लेट झाले, त्याच्यामुळे 28 धावा जमलेत. आतापर्यंत अनाउन्समेंट झाले. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाचा संघनायक रेडी आहे. तर चला मुकेश नाईक, कोहली संघनायक, आपण लगेचच संपर्क साधा. जसा इनिंग ब्रेक होईल आपला टॉस केला जाईल. प्लीज विनंती आपल्याला की आपण या आणि चला सामना चालू करा. मैदानामध्ये काय सुरेख खेळ राहिला गोलंदाजीमध्ये. आज पहिल्यांदा या सामन्यामध्ये लो स्कोअर आपण पाहतोय. 28 धावा फक्त. आणि कांचन पालकर म्हणतात की स्कोरिंग करता करता पहिल्यांदा त्यांनी पाहिलंय आज की 7 विकेट्स एकाच गोलंदाच्या नावावरती. हा त्यांचाही खऱ्या अर्थानं आनंदाचे क्षण आहेत आणि आम्हालाही. फुल टॉस चेंडू भिरकावलाय, नुसताच भिरकावलाय की सीमारेषेच्या बाहेर. या धावा बहुमूल्य ठरतील. पंच पुन्हा इकडे वळतील आणि इथे पाहिलं जाईल बीमसाठी काय घडतंय काय बिघडतंय. मारलाय षटकार, धावा येते 6+1 की फक्त 6. चला उशिरी करू नका, कारण ऑलरेडी खूप सुंदर गोलंदाजी राहिले, पण इथे मात्र बरंच काय बिघडत आहे. अजूनही भगतवाडी संघ 50 धावा बनवू शकतो. अजूनही कुणीही बोलायचं नाही. दोघांनाही विनंती आहे. अब्दुल चाचा आमचे सरबतवाले, उत्तम क्वालिटी असलेलं सरबत त्यांच्याकडून मिळतं. स्वतःच्या पैशांनी मस्तपैकी तिथे जाऊन सरबत प्या आणि उत्तम क्वालिटीमध्ये तुम्ही तृप्त व्हा. पैसे द्यायला कुठेही विसरू नका, हेही लक्षात घ्या. पंच आता काही कालांतराने पंचाने पेनल्टी येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा मात्र आल्या आणि या 6 धाव्यांनी धावफलकावर धावा लागल्या. 33. डावखुरा फलंदाजाचा फटका चांगला आहे. सिंगलला डबल रन. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. हा डावखुरा फलंदाज नेमका होता कुठे? 9 फलंदाज बाद झाला. ज्याप्रमाणे बॅटचा स्विंग आहे, ज्याप्रमाणे तो आक्रमकता दाखवतोय, त्याप्रमाणे कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याला बढती मिळू शकते जर दुसऱ्या टीम मध्ये नाही गेला तर. कारण ज्याप्रमाणे मागचे खेळाडू असतात नवीन टीम मध्ये खूप खूप छान छान काम करतात, त्याच्यामुळे तुम्हाला पण स्विंग आहे ना बॅटचा हा खूप छान आहे. त्यानं धावा जोडलेत 8. पहा लेफ्ट हँडरला देवाची देणगी असते, ती देणगी मध्ये दाखवता सिंगल आणखीन डबल. या धावा बहुमूल्य ठरणार आहेत. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. जीवाच्या आकांतानं पळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. हीच गरज भगतवाडी संघाला पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये होती.
एक फलंदाज बाद झाला, 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर जर का ह्या रन आल्या असत्या सिंगल डबल तर हे आव्हान 50+ सहजच गेलं असतं. परंतु आतापर्यंत 9 बाद 38 धावा, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका 40+ जवळपास 50 पर्यंत नेऊन ठेवेल. ऑन अनीच मी म्हटलं होतं बॅटचा स्विंग पाहता ज्या प्रकारची फलंदाजी आहे. क्रमांक 10 वर क्रमांक 8 वर प्रथमेश भगत आला आणि या जवळपास रुद्र भगतच्या नंतर सगळ्या धावा जोडल्या या डावखुऱ्या फलंदाज प्रथमेशनं. 2 षटकार, दुहेरीचे 3 फटके आणि संघाची धाव संख्या सरळ जाऊन ठेवते 44. स्वप्नातही नव्हतं कदाचित भगतवाडी संघाच्या, परंतु स्वप्न दाखवलं एकट्या प्रथमेशनं. हा प्रेशर क्रिएट झाला गोलंदाजावर आणि या धावा जमतायत. एकाच मोठा फटका. चला पंचांनी दिला निर्णय, संपला विषय. त्याच्यामुळे हिदगुज हा प्रश्नच नाही. विनय मॅच सुरू करा प्लीज. चला निर्णय आला, संपला विषय. सामना सुरू करा. चला लगेचच 2 मोठे षटकार. गोलंदाज शिवांशु भोईर याच्यावर मात्र हल्ले झाले. क्रमांक 8 वर आलेला प्रथमेश भगत न काय आसमान दाखवला. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं ज्याप्रमाणे टान्स आहे, ज्याप्रमाणे बॉटम हँड आहे, डावखुऱ्या फलंदाज पहा, स्विंग पहा बॅटचा. इथेही 2 धावा येतील मात्र शंका नाही. ज्याप्रमाणे रणपीठमध्ये विकेट आहे ना, खूप सुंदर. अशा प्रकारे मी खऱ्या अर्थ सांगेल भगतवाडी संघ नायकाला की अशा प्लेअरला युटिलाइज करणं गरजेचं आहे. अशा प्लेअरला वापरणं गरजेचं आहे. त्याला वेळ देत त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला समजावत मोठा प्लेअर बनवणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं त्याचे जे मात्र प्लेअर बनवता यायला लागतात, तुम्हाला ते घडवायला लागतात. खोत बंधू आले कुठून? हे सगळे ह्या फॅक्टरीतून आलेत. ज्या प्रकारे खेळ केला ना, त्यांच्या मुलांच्या खांद्यावर हात टाकला, त्याचे जे मात्रेनं आत्मविश्वास दिला आणि त्या आत्मविश्वासानं मामन डोंगरी संघ कुठला कुठं गेला. तर प्रथमेशही अशाच प्रकारची कामगिरी केली. आज जो काही सन्मानजनक स्कोर राहिला ना या बोर्डवर, तो सन्मानजनक स्कोर प्रथमेश भगतचा आहे. ऑल आउट टीम होईल, परंतु आपली कामगिरी चोख बजावत मात्र प्रथमेश घरातला शाबासकी दिली जाईल. त्याने धावा मात्र जोडल्या या चेंडूवरती. तब्बल 2 धावा धावफलकावरती धावा लागल्या, त्या तब्बल 49. आणि RCC भगतवाडी संघ जे म्हणत होतो की 50 धावापर्यंत अजूनही पोहोचू शकतो, त्या 50 पर्यंत पोहोचलाय. आता ही जबाबदारी येऊन ठेपले गोलंदाजांवर. या 50 धावा कशा वाचवायच्या, काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. खऱ्या अर्थानं महान टुर्नामेंट असते. किंजल ट्रॉफी ही नेहमीच सगळ्यांना भावली आहे आणि त्या ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सर्वांना मंत्रमुग्ध केलाय ते अलंकार मात्रेनं मोरावे संघाच्या खेळाडूनं. आता काय घडेल, उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग केला जाईल का की RCC भगतवाडी संघ प्रथमेशच्या आणि रुद्रानं जमवलं धावा वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करेल का? ऐकूया उत्तरार्धामध्ये बाबूशाह यांना गोड अनोख्या शारो शायरीतून हिंदीतून. धन्यवाद. हाँ तो चलिए अमित दादा देखेंगे सुबह से टॉस किया जा रहा है. टॉस के साथ साथ सिर पे निर्णय लेंगे और चलेंगे मुकाबला की तरफ. 4 ओवर का मैच है ना. तो चलिए कोहली टीम एक तरह हम देख सकते हैं, बाहुबली नितिन नायक देखिए और दूसरी तरफ देखिए पार्टनर टीम है. तो चलिए यहाँ पर हेड देखिए, यहाँ पर से पार्टनर टीम के कप्तान ने टॉस जीते हैं. दादा पिछले डिसीजन दादा. चलिए भाई 2 मिनट का समय लिए हैं, डिसीजन को थोड़ा पेंडिंग रखें. पार्टनर टीम है, बहुत जल्दी आपको कमेंट्री बॉक्स पर डिसीजन पहुंचाना होगा. तो चलिए फिर से एक बार ले चलेंगे जहां पर किंजल ट्रॉफी का देखिए महायुद्ध यहां से चलता हुआ लगातार जो टूर्नामेंट 11 दिन यहां खेला जाएगा. और अभी देखिए ग्रामीण का लॉर्ड्स यहां पर चलता हुआ हमने यहाँ पर ओपन की हब भी देखिए जहां पर 40+ की, उसके साथ साथ तो चलिए टारगेट बात करेंगे. कंचन सर 50 रनों की टारगेट है. तो ये टारगेट है लगभग ऐसा लग रहा होगा कि बड़ी आसान बन जाएगी और कभी कभी देखिए वो आसान से चीज़ आपके लिए मुश्किल बना देती हैं. पचास रनों की टारगेट है. स्कोर कार्ड देखिए आप देख सकते हो यहाँ पर 24 लाइव इवेंट देखिए
क्लियरिटी क्वालिटी उसके साथ साथ देखिए पूरी अंतर्राष्ट्रीय स्कोर कार्ड दिखाती है हमेशा। कहती ना खुद को कर बुलंद इतना खुदा भी बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। अच्छी क्वालिटी के साथ देखिए इन्होंने 3 लाख सब्सक्राइब देखिए हासिल कर चुके हैं। बहुत जल्दी देखिए यहाँ पर बेल बटन को दबाते रहिए और नई नई ताज़ा अपडेट आपको मिलता रहेगा। यहाँ से सब्सक्राइब करते रहिए, बेल बटन दबाते रहिए। और यहाँ से देखिए भगतवाड़ी टीम एक फील्डिंग का यहाँ पर रचना का रणनीति बना रहे हैं कि 50 रनों को कैसे बचाना है। वही मोरावी टीम को यहाँ पर 50 रन कैसे बनाना है। गेंदबाजों ने तो काम कर दिए। कांचन सर देखिए कोई टीम अगर 50 के अंदर रोक लेती है किसी टीम को। चलिए बात करेंगे मोरावी की। हमारे देखिए मनोज सर एक अच्छे कमेंटेटर यहाँ पर तशरीफ रखे हैं, टीम को सपोर्ट कर रहे हैं। स्वागत है मनोज सर आपका। प्रणय लीजिए एक अच्छी स्कोर मोरावी से और हमने जिक्र किया यहाँ से। तो चलिए बात करेंगे मोरावी देखिए आने वाला समय जिसका लॉर्ड्स भी हो चुका है। मयूर दादा मात्रे देखिए उद्योजक एक युवा डैशिंग और जहाँ पर 15 से लेकर 19 तक है। बहुत बड़ा प्रतियोगिता। पिछले साल भी उस नाइट में जुड़े थे, इस साल भी। पनवेल समालोचक एसोसिएशन की बात करेंगे। अध्यक्ष किरण पाटिल सर है। उस टूर्नामेंट में देखिए पूरी तरह से जिम्मेदारी अपने दोस्ती रिश्ते को निभाते हुए। लेकिन यहाँ पर भी देखिए बात करेंगे वही मित्र परिवार के साथ साथ है, क्योंकि किंजल ट्रॉफी कहा जाए तो आदर्श ट्रॉफी के साथ साथ देखिए स्वर्गीय जोईली तेजस मात्रे जिनकी यादों में देखिए जय हनुमान दापोले, जय हनुमान बुरले पुरस्कृत और जय बजरंग मित्र मंडल से, संजीवनी मित्र मंडल, सिद्धार्थ 11 से, जसन गोल्डी, जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी, स्वराज एंटरप्राइजेस सांबे चंब 11 से, पनवेल से स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति चषक आयोजित। देखिए आने वाला समय में देखिए जितेंद्र पाटिल स्मृति चषक देखिए आपको दिखेगा शायद 23 से लेकर 28 तक, जहाँ पर हम ये टूर्नामेंट की बात करेंगे। अभी तक देखिए 11 दिन ही लगातार चलेगा और उसके बाद जितेंद्र स्मृति चषक दिखेगा। ये चलिए पहली गेंद के ऊपर नो बॉल और उसके साथ देखिए 6 रन भाई यहाँ से। अब ये जो 50 की टारगेट है ना फिर कठिन बन जाएगा भाई यहाँ से। ये देखिए विकेट कीपर थोड़ा सा नाखुश से बता रहे हैं भाई यहाँ से कितनी बड़ी गलती कर दी भाई यहाँ से। और ऐसी गलती जिसकी माफी नहीं, अगला गेंद रह जाएगा फ्री हिट। ओहो बात तो ऐसी हो गई भाई कि खाया गुटका और फोड़ा मटका भाई। लगेगा अब 420 का झटका, क्योंकि पहले तो 7 रन गया फिर फ्री हिट का गेंद रह गया कांचन सर। इसलिए कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना आसान नहीं रहता है। और जहां अपने आतिश पाटिल की बात करेंगे बैटर से, ओ फिर से एक बार अंपायर कॉल किया। इस बार भी नो बॉल है भाई। अब तो मुझे लगता है सीमा हैदर के जैसे आपको हैदर को छोड़ना पड़ेगा, सचिन से दिल लगाना पड़ेगा। अब आपको गेंदबाजी छोड़ना पड़ेगा, फील्डिंग में रहना पड़ेगा और दूसरे गेंदबाज को बुलाना पड़ेगा। 2 बीमार हो गया भाई यहां से। और कांचन सर देखिए कितना अच्छा यहाँ पर अपडेट दे रहे हैं कि अभी तक कोई गेंद नहीं भाई। 2 तो गेंद डाला है, सभी ने देखा है कांचन सर, लेकिन जो क्रिकेट के नियम के हिसाब से 2 बीमार गेंद हो गया। यहाँ पर कोई गेंद की गिनती नहीं हो जाएगा। जहां पर देखिए 12 रन दे दिए भाई यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं। यहाँ पर बॉलर अंशु मात्रे थे। देखिए यहाँ से होता है भाई, जिंदगी में कभी कभी बुरा वक्त आता है, आपको रुला कर जाता है लेकिन बहुत कुछ सिखा कर भी जाता है। और सबसे दिक्कत की बात क्या रहेगी कांचन सर, आपके स्ट्राइकर गेंदबाज बाहर हो जाते हैं, फिर आपको दुविधा और बन जाती है। इसलिए कहा जाता है ना विकल्प गेंदबाज हमेशा टीम में रखिए। 4 गेंदबाज का इस्तेमाल होता है, लेकिन यहाँ से 5वां गेंदबाज का ये चले हुक कर दिया। फ्री हिट था भाई, एफर्ट लाजवाब। देखिए यहाँ से तालियां बजती हुई, देखिए छक्का लगा यहाँ से पड़ा। और मोरावी टीम का देखिए डगआउट बोले भाई ओले 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 ओले, क्योंकि यहाँ पर देखिए फ्री हिट भी मिला, नो बॉल बीमर भी मिला और उसके बाद देखिए छक्का भी मिला, फिर दिल तो बोलेगा ओले ओले। और इससे क्या खुशी हो सकती है। और उसके बाद देखिए यहाँ पर सम्मान रिस्पेक्ट से, कोई बात नहीं आरसीसी भगतवाड़ी टीम मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, लेकिन वक्त वक्त की बात रहती है, सर वो भी झुका लेंगे जब तुम्हारा आएगा जमाना।
अभी भी मैं कहूंगा मैच हारे नहीं है। जिस तरह के दिनेश सर ने जिक्र किए थे कि अभी भी 50 बना सकते हैं, तो बचा क्यों नहीं सकते हैं भाई? जब बना सकते हैं, लेकिन अगर आप बचाने की कोशिश करोगे तो वहां बनाने की भी कोशिश होगी। अरे जंग तो भाई दोनों तरफ से जारी रहेगी, लेकिन दिनेश सर वक्त बताएगी कौन किस पे भारी रहेगी। संघर्ष दोनों टीम का जारी रहेगा, वक्त बताएगा कौन किस पे भारी रहेगा। अभी स्कोर की बात करेंगे, 18 तक पहुंच चुके हैं, जहां पर 3 गेंदे ऊंचाई ली है। मिड ऑन तैनात है, देखिए यहां से नजदीक सर्कल के अंदर, और बढ़िया कैच यहां से। यही तो बात बताया, दोनों टीम का कोशिश जारी है, वक्त बताएगा कौन किस पे भारी है। भगतवाड़ी के भी प्रशंसक देखिए, उनके समर्थक आए हैं भाई। नहीं, हर टीम देखिए, ग्रामीण का बात कर लेंगे ना, कई समर्थक तो मैदान पे जुड़े रहते हैं। जैसे बात कहा कि और फील्ड पर हर दर्शक आ नहीं सकते हैं, जॉब नौकरी घर पे, कोई कंपनी में रहकर, कोई सफर में रहकर, गाड़ी में, ट्रेन में, लेकिन यूट्यूब के माध्यम से देखिए अपनी टीम को सपोर्ट कर रहा होगा, मैच देख रहा होगा, और रिएक्शन भी उनका देखने को मिल रहा होगा। इसलिए देखिए आज क्राउड यहाँ पर थोड़ा कम दिख रहे हैं। यही तो बताएंगे कि पहले लोग थे दीवाने, लेकिन अब लगे हैं कमाने। कमाना भी बहुत जरूरी है, नौकरी भी जरूरी है, बिजनेस भी जरूरी है, फिर उसको लेकर साथ में क्रिकेट। चलिए भाई यहाँ से वोडाफोन वर्ल्ड टीम देखिए एकदम बल्ले बल्ले, जहाँ पर अच्छा क्रिकेटिंग का देखने को मिला है। लेकिन जो दापोली टीम ने, कंचन सर हमने बात की थी, सुधीर देखिए इंटरव्यू के दौरान बताए कि सर्वश्रेष्ठ प्रदर्शन था उनका, 5 विकेट 33 रन बनाए उन्होंने। लेकिन यहाँ वही सर्वश्रेष्ठ एक गेंदबाजी, एक ओवर की ऐसी जरूरत है कंचन सर। और बहुत बढ़िया ड्राइव, कमाल का कैच देखे, एफर्ट देखे लाजवाब। इसलिए तो कहते हैं ना, ये युग जब जब किसी पे हंसा है, अक्सर वही इतिहास रचा है। दुनिया जिस पे हंसती है, अक्सर वही इतिहास रचते हैं। क्या यहाँ पर मैच कुछ पासा पलट रहा है, करवट बदल रहा है भाई। यहाँ से पहला ओवर देखिए क्या कुछ रहा भाई। इसलिए तो कहा जाता है ना, ऊपर वाला भी जब देता है ना, छप्पर फाड़ के देता है, और जब लेता भी है ना, वो छप्पर फप्पर सब फाड़ के लेता है। कुछ कहा नहीं जा सकता है। 18 पर जैसे मानो कि गाड़ी पटरी पे रुक चुकी है। 2 विकेट गंवाए, लेकिन फिर भी मैं कहूंगा यहां से कि चेतन स्मृति, रुद्रांश मोरावी टीम अभी भी अच्छा स्थिति में है। क्योंकि देखिए टेनिस क्रिकेट ले लीजिए, अंतर्राष्ट्रीय ले लीजिए, जब छोटा फॉर्मेट का मैच रहता है ना, तेजेश दादा भी जानते हैं कि विकेट मायना नहीं रखता है, एवरेज औसत बहुत मायना रखता है। क्योंकि आजकल 7वां 8वां नंबर का बैटर भी चौके छक्के लगा लेते हैं। अगर आप अच्छी एवरेज औसत में रहेगी आपकी टीम। बहुत बढ़िया यहाँ से 18 रन आया पहला ओवर में, लेकिन उसके बाद सागर मात्रे आए थे जो बाकी के यहाँ पर 6 गेंद कंप्लीट करने के लिए। लेकिन अभी तक देखिए यहाँ से उन्होंने 5 गेंद में 1 छक्का खाए हैं, क्योंकि गुनाह किए थे भाई वहां पर अंशु, लेकिन वो फ्री हिट का छक्का खाए थे। उसके बाद देखिए कलाई के सारे मोड़े हैं भाई। यही तो बात छेड़ा था कि मुरावी टीम अभी भी अच्छी स्थिति में है, बस थोड़ा संयम संतुलन रखना होगा उन्हें। जब जब मौका मिला उसका फायदा लेना होगा। और चौका आया यहाँ पर, और ओवर देखिए एकदम से लंबा बन गया भाई। पहला ओवर का खेल कंप्लीट हो गया, और पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम किस कर देखिए 22 तक पहुंच गए, आधा रास्ते तक पहुंच गए यहाँ पर मोरावी टीम। उन्हें आधा रास्ते तक पहुंचने के लिए मदद किया है यहाँ से भगतवाड़ी टीम के गेंदबाजों ने। पहला तो अगर बीमर देखिए यहाँ से बात करेंगे, मुकेश दादा नायक देखिए बताएं, हम अभी युवा को मौका दे रहे हैं, हम तो लेजेंड हो चुके हैं, हम तो सीनियर बहुत है आगे निकल चुके हैं। लेकिन बाहुबली देखिए नितिन नायक है, जिनकी यादों में ये टीम उतर रही है। और उसी तरह से ये टूर्नामेंट भी देखिए बात करेंगे, जुएली तेजस मात्रे देखिए, जिनकी यादों में देखिए टूर्नामेंट खेला जा रहा है, किंजल आदर्श ट्रॉफी देखिए। चलिए बहुत बढ़िया देखिए। इसके बाद देखिए ये जैसे टूर्नामेंट कंप्लीट होगा, जिंदर स्मृति जैसा देखिए रचित दादा यहाँ पर मौजूद हैं, तैयारी पूरी, मुझे लगता है शायद यही तैयारी रहेगी थोड़ा सा। चलिए बहुत बढ़िया, यहाँ से मिड विकेट के ऊपर से देखिए यहाँ से
4 रन आता हुआ यहाँ से। कांचन सर देखिए यही बात की, अगर आप पहला देखिए स्कोर छोटा रखते हो फिर गलती कर जाते हो, दिल गलती कर बैठा वे दिल नहीं, यहाँ पर एक ही गेंदबाज गलती किया है। और ये खेल तो ऐसा है भाई, गलती एक करता है पूरा 11 खिलाड़ी को भुगतना पड़ता है, साथ में 12 खिलाड़ी भी, फिर साथ में आपके पूरे समर्थक भी भाई। लेकिन किसी भी कम मत मानिए भाई, वक्त वक्त की बात मैंने पहले बताया, यही अंशु ने देखिए कितनी न जाने मैच इनकी टीम को जीत दिलाए होंगे, लेकिन आज उनसे 2 गेंद बीमार हो गया भाई यहाँ से। हाँ ये दादा, चलिए गणेश पारवे देखिए बात करेंगे यहाँ से। बहुत बढ़िया देखिए कि वाली टीम आने वाला वक्त में देखिए शायद 14 या 15 से देखिए यहाँ से दादा ही देखिए मोरबे के हमने डे में मिले थे निश्चित रूप से। योगेश दादा, मैंने कांचन सर को बताया कि आपके लंबे खिलाड़ी जो थे ना उनसे मेरा बात हुआ था, तो उन्होंने फोटो दिखाई, मुझे तस्वीर दिखाई, मैं बोला हाँ। चलिए कांचन दादा, यही तो मोहब्बत प्यार है दादा। देखते हैं वक्त मिलेगा तो निश्चित रूप से, क्योंकि और ये चलिए शॉर्ट आर्म फुल बैक फुट से देखिए पंच किया हुआ यहाँ पर, हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाई हुआ यहाँ से। अब मुकाबला देखिए करीब आता हुआ यहाँ से, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर छक्के की मदद से 33 रन। आता जिंकण्यासाठी 17 धावाची गरज आहे। चेंडू भरपूर आहे कांचन दादा, 5 ओव्हरचा मॅच आहे, याच्या नंतर 4 ओव्हरचा मॅच लक्ष ठेवा, सेकंड राउंडचा 4 ओव्हर, थर्ड राउंडचा पण 4 ओव्हर। ये चलिए भाई, और एक देखिए, और एक बड़ा हिट और एक 4 रन आता हुआ यहाँ से। अनिल टेम्बे सर वगा एक एकदम से कहते ना छोटा हाइट बड़ा फाइट, हमारे गायकर रॉकस्टार ने टेटेंडा टाइबो इनका नाम रखे हैं निश्चित रूप से, लेकिन बहुत बड़े वो कप्तानी भी कर चुके हैं, अच्छे खिलाड़ी हैं टेस्ट के। ये देखिए ये हमारे पनवेल में चलता रहता है, हमारे कमेंटेटर अंपायर इतने अच्छे करीब सब हो गए हैं, दोस्ती एक दूसरे का खिंचाव चलता रहता है, लेकिन काम बहुत अच्छा चलता रहता है, ये बड़ी बात है। इसको देखिए जाकर पहुंचा है 37। अब देखिए जड़ में रखते हुए एक मिड विकेट लिया गया था नजदीक, थोड़ा सा कुछ सिंगल बचाया जाए, लेकिन यहाँ चलिए बचाने की कोशिश में भगतवाड़ी टीम देखिए यहाँ से बिखरते हुए पूरी तरह से, क्योंकि अब मैच को कंट्रोल में लाना बहुत कठिन हो गया है, क्योंकि यहाँ से मोरावे टीम बहुत आगे निकल चुकी है। क्योंकि अभी देखिए कहानी की बात करेंगे ना, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और 2 ओवर की समाप्ति के साथ साथ 3 गेंदबाज का इस्तेमाल हुआ है 2 ओवर में, और स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 41 रन। और अभी बात करेंगे 18 गेंद और जहाँ पर देखिए 9 की जरूरत है, 3 रनों की औसत से अगर रन बनाते हैं तो फिर 9 रन बन जाएंगे। दोनों अंपायर के बीच में देखिए कुछ चर्चा बातचीत चलता हुआ, जीवन गावन सर देखिए, अनिल टेम्बे सर, द्वारकानाथ चोरगे सर, और इसके साथ साथ अमूल काले सर भी देखिए, उन्होंने भी चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 41 रन, अभी 9 रनों की जरूरत है। इसके बाद देखिए बात करेंगे जो मैच खेला जाएगा। कंचन सर क्या वो मैच का आपको कॉल आया यहाँ पर? डिसीजन की बात करेंगे जो यहाँ पर टॉस के साथ साथ पार्टनर टीम के कप्तान ने यहाँ पर डिसीजन पेंडिंग रखे थे भाई। 4 ओव्हर का मॅच आहे, अगला मॅच चला पार्टनरली संघाचे कर्णधार निर्णय काय आहे सांगा? वेळ एकदम कमी आहे, याच्या नंतर 4 मॅच अजून बैलेंस है। तो चलिए यहाँ से थोड़ा बैलेंस गवाए थे तो ये गेंदबाज ने गवाए थे, क्योंकि यहाँ से तो तय हो गया है जो 72 आज का हाइस्ट था, वहां से एकदम से दापोली टीम देखिए, प्रशांत दादा जीतेकर, सचिन दादा देखिए लेजेंड है उस टीम में 2-3 खिलाड़ी, और उसके साथ युवा ने बड़े अच्छा काम किए। तो मैं कहूँगा कुपरली टीम ने थोड़ा सा खुद के पैर में कुल्हाड़ी मारी थी भाई, इतना बड़ा टारगेट। चलिए यहाँ पर अभी देखिए बात करेंगे, केवल 7 की जरूरत है। बाहुबली नितिन नायक सोते देखिए बात करेंगे, कोहली टीम आपको दिखाई देंगे यहाँ से। युवराज देखिए हमेशा रंग में रहते हैं, यहीं देखिए अभी भी कुछ लेजेंड खिलाड़ी हर टीम में दिखाई दे रहे हैं, बड़ा अच्छा लग रहा है। कांचन सर क्योंकि हमने जहाँ से शुरू किए थे अभी भी वही खिलाड़ी नज़र के सामने। कुछ खिलाड़ी देखिए अभी रिटायर्ड लेकर 40+ में जा रहे हैं, कुछ युवाओं को मौका देने की कोशिश कर रहे हैं।
और मुकेश नाइक देखिए उन्होंने इंटरव्यू के दौरान बताए कि हमारी सोच ये है कि युवा कुछ करें भाई, हम तो साथ में हैं। लेकिन सिलेक्ट भाई मुकेश नाइक देखिए कहते हैं युवा कुछ करें, लेकिन खुद करके चले गए, पिछला मैच में जीत दिलाकर चले गए। कहते हैं ना एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है इसके से। अब समीकरण की यहाँ बात कर लेंगे ना, 3 रनों की जरूरत है। कोई बात नहीं, आरसीसी भगतवाड़ी टीम और मेहनत करिए जाके, कहाँ आपकी गलती रही। मैं तो कहूँगा दो जो बीमार रहा कांचन सर, वो थोड़ा इफेक्ट गिरा है मैच में, क्योंकि 50 के टारगेट कोई बुरी नहीं थी, लेकिन थोड़ा और मैं कहूँगा बल्लेबाजी में रन थोड़ा 50 के ऊपर जाए तो 5 ओवर में ये बेहतर रहता है। हमेशा एक फाइटिंग टोटल देखिए 60 5 ओवर में माना जाता है, 60 के आसपास जाना जरूर। जहां आपने 8-10 रन कम बनाए और वहीं देखिए आपने पहला 2 गेंद खराब डाल दिए, तो ये मैच आपका मेन टर्निंग पॉइंट जो मैच का था। मुझे और ज़्यादा कोई चीज़ों में चर्चा करने के शायद ज़रूरी मुझे नहीं लग रहा है। थोड़ा बल्लेबाजी को अरिस्टेंट ताकत बनाइए, और जो गेंदबाज खराबी हुई ना वो सुधर जाएगी बहुत जल्दी, वो हर दिन हर वक्त होती नहीं है। देखिए मेहनत कर रहे हैं बच्चे भाई, ऐसा नहीं, खूब मेहनत लगा रहे हैं। मैच को देखिए यहाँ से, और मैच देखिए कंप्लीट हो गया, यहाँ से कंप्लीट हो गया। यहाँ से पाटुल टीम देखिए फील्डिंग चुने और आगे बढ़ रहे हैं यहाँ से। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे। कंचन सर यहाँ पर बल्लेबाजी और गेंदबाजी, तो चलिए यहाँ